नमस्कार. नेहमीप्रमाणे आपण श्लोकानी सुरुवात करूया. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा, दानशूर बळीराजा, वेदव्यास, रामभक्त हनुमान, रावण बंधू विभीषण, कृपाचार्य आणि 21 वेळा पृथ्वीने क्षत्रिय करणारा परशुराम, असे हे 7 जण चिरंजीव आहेत. आणि त्या 7 जणांबद्दल आपण बघतोय. त्यापैकी शापित अश्वत्थामा जो आहे त्याच्याबद्दल आणि दानशूर बळीराजा जो आत्मनिवेदन भक्तीसाठी प्रसिद्ध होता त्याच्याबद्दल आपण त्या 2 चिरंजीवांबद्दल पाहिलंय. आज आपण भगवान महर्षी वेदव्यास यांच्याविषयी पाहणार आहोत. व्यासोच्चिष्टम जगत सर्वम अशी ही उक्ती सर्वांना जवळजवळ माहिती आहे, परिचित आहे. महर्षी व्यासांनी सांगितलं नाही असं काहीही शिल्लक नाही या जगामध्ये, असं म्हटलं जातं. व्यास या शब्दाचा जर आपण शब्दकोशामध्ये अर्थ बघितला तर वेगवेगळा आहे. वेगवेगळ्या प्रकारे त्याचं म्हणजे व्यास या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. त्यातला अर्थ जर एक बघितला तर विभागणे किंवा वेगळे करणे असं सुद्धा व्यासाचा अर्थ आहे. तर तसं जर बघितलं तर भगवान महर्षी व्यास जे आहेत त्यांना हे सगळे अर्थ लागू पडतात. कारण विभागणे म्हटलं किंवा वेगळे करणे म्हटलं तर वेदांच्या ऋचा त्यांनी त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. रचनाकार रचणारा किंवा रचनाकार किंवा रचना रचणारा असंही वर्णन केलं जातं शब्दकोशाच्या अर्थाप्रमाणे. अनेक गोष्टींचे रचयिता भगवान व्यास आहेत. वेगवेगळ्या ग्रंथांचे आहेत, पुराणांचे आहेत. तसंच आणखीन एक अर्थ तिथे दिलेला आहे, तो म्हणजे काही ठिकाणी पुराणिक किंवा पुराण सांगणारे. तर भगवान वेदव्यास यांनी पुराणही सांगितलेली आहे. आणखीन भौमितिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर भूमितीमध्ये आपण जेव्हा शाळेत शिकतो त्यावेळेला आपल्याला माहितीये संपूर्ण वर्तुळाला या टोकापासून त्या टोकापर्यंत व्यापणारी जी रेषा आहे त्याला व्यास असे म्हणतात. असं भूमितीमध्ये आपण काहीतरी लहानपणी पाठ केलेलं आहे. तर ते जर बघितलं तर महर्षी व्यासांनी या टोकापासून त्या टोकापर्यंत जेवढं म्हणून काही ज्ञान आहे, जेवढ्या म्हणून गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टींना, त्या सर्व ज्ञानाला, गोष्टी म्हणजे विविध प्रकारच्या गोष्टी, कथन कथा वगैरे नव्हे, ज्या सगळ्या घडतायत सगळ्या गोष्टी, त्या गोष्टी आपण म्हणूया, त्या सगळ्या गोष्टींना किंवा वेगवेगळ्या ज्ञानाला त्यांनी, ज्ञानांचे जे अनेक प्रकार आहेत ते सगळे ज्ञान, आत्मज्ञान, ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी स्पर्श केलेला आहे. या टोकापासून त्या टोकापर्यंत या जगामध्ये जेवढ्या गोष्टी आहेत, जेवढं ज्ञान आहे, त्या सगळ्यांना त्यांनी स्पर्श केलेला आहे. आणि त्यांनी स्पर्श केलेला नाही अशी एकही गोष्ट नाही. त्यामुळे त्या दृष्टिकोनातही हे नाव त्यांना लागू पडतं. अशा तऱ्हेने हे व्यासांच्या बाबतीमध्ये आपण शब्दकोशातले अर्थ बघितले तर तेही त्यांना लागू पडतात. तसं ते एक व्यक्तिनाम पण आहे आणि पदवी पण आहे. व्यास ही सुद्धा जनक, इंद्र याप्रमाणे पदवी पण आहे. त्यांची अनेक वेळेला अनेक नावं उद्धृत केली जातात, ती आपल्याला लक्षात येतात. जसं ऋषीपद प्राप्त करणारे म्हणून महर्षी व्यास असं त्यांना म्हटलं जातं. दुसरं कृष्ण द्वैपायन, हेही त्यांचं नाव आपल्याला देवी भागवत किंवा विष्णू पुराणांमध्ये वगैरे जास्त प्रमाणात ऐकायला मिळतं. कृष्ण द्वैपायन. रंगानी काळे म्हणून कृष्ण, कृष्ण म्हणजे काळा, या दृष्टिकोनातून रंगानी काळे असणारे आणि यमुनेच्या द्वीपामध्ये राहणारे म्हणून द्वैपायन, असं त्यांचं कृष्ण द्वैपायन असंही नाव आहे. सूत्रविषयक टिप्पणी करताना त्यांना बादरायण असेही म्हणतात.
हिमालयातल्या बद्री आश्रमामध्ये ते राहत असल्यामुळे त्यांना बादरायण असंही म्हटलं जातं. बादरायण सूत्रविषयक टिप्पणी करताना सुद्धा त्यांना ते नाव दिलं गेलंय. बदरी वनामध्ये त्यांनी तपश्चर्या केली म्हणूनही त्यांना बादरायण असं म्हटलं जातं. गीतेमध्ये भगवंतानी अनेक विभूती सांगितलेल्या आहेत. त्यांना महत्व दिलंय की मी त्याच्यामध्ये नक्की आहे आणि ते श्रेष्ठत्व त्यांना दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा भगवान व्यासांना मुनीनाम अपि अहं व्यास अशा पद्धतीने विभूती योगात सुद्धा सांगितलेले आहे. सत्यवतीच्या पोटी जन्म घेतला म्हणून त्यांना सत्यवती सुत असंही म्हणतात. पराशराच्या तेजस्वी बीजानी त्यांचा जन्म झाला म्हणून पराशर पुत्र पाराशर्य असंही म्हणतात. तसंच नारायणाचा अवतार आणि त्यांचं उत्तुंग कार्य यामुळे त्यांना भगवान व्यास असंही म्हणतात. आपणही सगळे भगवान व्यास त्यांना म्हणतो. ब्रह्मसूत्र लिहिणारे ब्रह्मसूत्रकार व्यास असंही म्हणतात. थोडक्यात त्यांच्या वेगवेगळ्या नावांनी त्यांचा उल्लेख केलेला आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो. सर्वसामान्यपणे विचार केला तर परमकल्याणाच्या मार्गावरून नेणारे ज्या 3 परंपरा आहेत, त्या मार्गावरून म्हणजे परमकल्याणाच्या मार्गावरून नेणाऱ्या ज्या 3 परंपरा आहेत, त्याच्यामध्ये पहिली ऋषी, दुसरी आचार्य आणि तिसरे संत. संत सज्जन आपण म्हणतो ते. ऋषी जे आहेत ते शास्त्रांची निर्मिती करतात आणि म्हणून आपल्याला सुरुवातीला शास्त्र प्रचिती घ्यायला सांगतात. शास्त्रामध्ये त्यांनी सगळं लिहून ठेवलेलं आहे आणि ते कायम स्वरूपी टिकणार आहे. हे शास्त्र जे आहे ते लिहिणारे ऋषी आहेत. आचार्य जे आहेत ते ते सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करतात, आपल्या आचरणामध्ये उतरवतात आणि त्याचा प्रसार करतात. त्यांना आचार्य असं म्हणतात. आणि संत जे आहेत ते सामान्य जनांना आचार्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान सुद्धा काही वेळेला समजत नाही. अशा पद्धतीने जे सर्वसाधारण आमच्या तुमच्यासारखे सामान्य लोक आहेत त्याचे त्या लोकांपर्यंत हा सगळा भाग पोहोचवून नेण्याचं काम, सोप्या शब्दात सांगण्याचं काम संत करत असतात. या 3ही परंपरा ज्या आहेत त्या एकत्रितपणे वाहणारे, त्याचं वहन करणारे म्हणजे वेदव्यास. कारण वेदांच्या संकलन म्हणजे त्यांनी वेदांचं संकलन केलंय, ते ऋषींचं कार्य केलेलं आहे. आपल्या 4 शिष्यांना त्यांनी तो वेद शिकवलेला आहे, त्यामुळे त्यांनी आचार्यांचं काम केलेलं आहे. आणि पुराण रचयिता होऊन ही सगळी जी मोठी मोठी सूत्र वगैरे आहेत ती सोप्या भाषेत नेहमीच्या वागण्यामधनं आपल्याला कशी आचरणात आणता येतील वगैरे हे सांगण्याकरता पुराणांचं कथन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे ऋषीचं कार्यही त्यांनी केलंय, आचार्यांचंही केलंय आणि संतांचंही कार्य केलंय. पुराणांचे रचयिता. आपल्याला असं वाटतं पुराणात वेगवेगळ्या कथा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या कथांद्वारे अगदी सोप्या भाषेत तेच तत्वज्ञान आपल्याला व्यावहारिक भाषेत त्यांनी आणून दिलेले पुराणांमधून. आपण म्हणताना म्हणतो पुराणातली वांगी पुराणात, पण तसं नाहीये. पुराणात वानगी दाखलचे उदाहरण दिलेली आहेत कथेच्या माध्यमातून. शुगर कोटेड पिल ज्याला आपण म्हणतो की ती गोळी वरनं छान असते, आपल्याला घ्यायला काही वाटत नाही, आतमध्ये त्याच्यामध्ये औषध भरलेलं असतं. ते तत्वरूपाने काय आहे हे सगळं सांगितलं जातं. ते पुराणांमधनं कथेमार्फत सांगितलं जातं. ते सुद्धा व्यासाने 18 पुराण लिहून आपल्याला सांगितलेलं आहे. महाभारतामध्ये आपल्याला त्यांचं वेळोवेळी दर्शन येताना दिसतं. ते दर्शन होतं असं आपण म्हणू. तेव्हा वेळोवेळी महाभारतामध्ये दर्शन देणारे भगवान व्यास जे आहेत त्यांच्याबद्दल युधिष्ठिर असं म्हणतात की आमच्या लेखी आमच्यासाठी व्यास अत्यंत पूजनीय आहे. खरं तर म्हटलं तर ते आमचे गुरुस्थानी आहे, राज्याचे आणि कुळाचे श्रेष्ठ आचार्य आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. अशा या व्यासांना आम्ही सर्वजण भगवान असं संबोधित करतो, जसं युधिष्ठिर म्हणतात. आपण सुद्धा सर्वजण भगवान व्यास असं असा त्यांचा उच्चार बऱ्याच वेळाला करतो. या व्यासांची वंशावळ जर बघायची झाली तर ब्रह्मदेवाचे जे 10 मानस पुत्र आहेत त्या पुत्रांपैकी एक वशिष्ठ आहे. वशिष्ठ आणि अरुंधती
यांचं अपत्य म्हणजे त्यांना जो मुलगा झाला त्याचं नाव शक्ती. शक्ती हे सुद्धा ऋषीच होते. त्यामुळे शक्ती आणि अदृश्यंती यांचा जो मुलगा आहे तो पराशर. पराशर ऋषींना पाराशर शाक्य असं सुद्धा म्हटलं जातं. शक्तीचा मुलगा म्हणून शाक्य असा त्याचा उल्लेख केला जातो पराशरांचा. जनक राजाला जे तत्वज्ञान पराशर मुनींनी सांगितलं त्याचाच अनुवाद पितामह भीष्मांनी धर्मराजाला कथन केलेला आहे. तो महाभारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याला पराशर गीता असं म्हटलं जातं. असे हे पराशर मुनी. त्या पराशर जे आहेत त्या पराशर हे व्यासांचे वडील आहेत. त्या व्यासांचे पिता ज्याला म्हटलं जातं ते पराशर ऋषी आहे. तर माता जी आहे ती मत्स्यगंधा आहे. मत्स्यगंधेची कथा जवळजवळ सगळ्यांना परिचित आहे. दक्ष प्रजापती त्यांच्या मुनी नावाच्या मुलीची मुलगी ब्रह्मदेवानी शाप दिल्यामुळे ती मासोळी झाली आणि समुद्रामध्ये राहायला लागली. अद्रिका असं तिचं नाव आहे. आणि त्यावेळेला त्या काळामध्ये ती जेव्हा समुद्रामध्ये राहत होती अद्रिका मासोळी म्हणजे दक्ष प्रजापतींच्या मुनी या नावाच्या मुलीची मुलगी असं तिला म्हटलेलं आहे. म्हणजे तिचं हे सांगितलेलं आहे. दक्ष प्रजापतींशी नातं सांगितलेलं आहे. ती जेव्हा त्या समुद्रामध्ये राहत होती त्यावेळेला उपरिचर वसूंचं वीर्य द्रोणातून घेऊन चाललेल्या शेन पक्ष्यांमध्ये झुंज जुंपली. ते दोन पक्षी जे शेन पक्षी होते ते ते सगळं वीर्य घेऊन चाललेले होते आणि त्यांच्यामध्ये काहीतरी भांडण झालं आणि ते भांडणामध्ये थोडीशी झुंज जुंपली आणि हातातलं ते वीर्य जे होतं ते समुद्रामध्ये पडलं. आणि ते समुद्रामध्ये पडल्यानंतर अद्रिका मासोळीनी ते गिळून टाकलं. त्याचं प्राशन केलं असं म्हणूया, गिळून टाकलं म्हणूया, तिने ते खाल्लं म्हणूया. आणि या मासोळीला थोडेसे दिवस राहिले आणि या मासोळीच्या पोटांमध्ये गर्भ वाढायला सुरुवात झाली. एका धीवराने म्हणजे कोळ्यानी त्या मासोळीला पकडलं. आता त्या मासोळीला जाळ्यामध्ये पकडलं. घरी आणल्यानंतर बघितलं तर तिच्या पोटी एक मुलगा आणि एक मुलगी जन्माला आली. मासोळीच्या पोटी एक मुलगा आणि एक मुलगी जन्माला आल्यावरती त्या कोळ्याला जराशी भीती वाटली की हे काय प्रकरण आहे, आपण हे काहीतरी भलतंच बघतोय. आणि त्या काळात असं सरळ साधं होतं की सरळ साधी सोपी प्रजेमधली जी माणसं होती ती राजापर्यंत सहज जाऊ शकत होती एखादी गोष्ट घेऊन. त्याप्रमाणे हा जो कोळी होता धीवर त्याला म्हटलेलं आहे. तर हा धीवर जो होता त्या कोळ्याने जे त्या जाळ्यामध्ये त्या मासोळीला पकडलं होतं, तिला जी दोन मुलं झाली होती, एक मुलगा एक मुलगी, त्या दोघांना घेऊन दोन बाळं घेऊन तो कोळी तिथपर्यंत गेला. राजाकडे गेला आणि हे काहीतरी अपरितच घडले, विपरीतच घडलेलं आहे ते राजाच्या कानावर घालावं म्हणजे आपल्यावर काही कोणी आळ घेणार नाही म्हणून तो त्या राजाकडे गेला. राजाने काय केलं की त्या पुत्राला ठेवून घेतलं. त्याला मत्स्यराज असं नाव दिलं आणि त्या राजाकडे त्यांनी सुपूर्द केल्यावर मुलाला ठेवून त्याला ते नाव वगैरे दिलं. आणि ती जी कन्या होती, मुलगी होती, तिच्या अंगाला इतका मासोळीचा मत्स्याचा म्हणजे वास येत होता की काही विचारू नका. सर्वांगाला माशाचा गंध असलेल्यामुळे तिचं नाव मत्स्यगंधा असं त्याने ठेवलं आणि ती त्या धीवराला त्या कोळ्याला परत देऊन टाकली. आणि तू ह्याचा सांभाळ कर, मी त्याला काय तुला लागेल ती मदत करायला तयार आहे असं म्हणून त्यांनी सांगितलं. आणि ती मत्स्यगंधा म्हणजे ही मत्स्यगंधा जी आहे ती व्यासांची आई आहे. त्यामुळे पराशर मुनी जे होते त्या पराशर मुनींना तारुण्यातील मत्स्यगंधा जी होती तिच्याबद्दल कामभावना निर्माण झाली. त्या दोघांची भेट झाली त्यावेळेला त्यांना ती प्रचंड आवडली आणि त्यांनी सांगितलं हे कल्याणी मजसमवेत समागम कर. तर ती म्हणाली मी कुमारिका आहे आणि मी तुमच्या बरोबर समागम आता
आणि या वेळेला कारण ती एका द्वीपावरती गेली होती, तिथे त्या दोघांची भेट झाली. आणि तिथे आत्ता कसं काय करायचं, तर हे आत्ता कसं काय शक्य आहे, असं तेव्हा तिने जेव्हा विचारलं, त्यावेळेला काही ठिकाणी असा उल्लेख आहे की पराशर ऋषी जे होते ते पहिलं तीरावर बसलेले होते, ही ह्या तीरावर बसली होती, असाही काही ठिकाणी उल्लेख आहे. पण तिचा जो मत्स्यगंध आला, त्यांनी तिला पाहिलं आणि ते तिच्या प्रेमात पडले, असाही उल्लेख काही ठिकाणी केला गेलेला आहे. पण थोडक्यामध्ये असं की आता ह्या वेळेला आपण समागम कसा करणार, हा तिचा प्रश्न होता. पराशर मुनींनी त्यावेळेला आपल्या तपोबलाने दाट धुकं निर्माण केलं, सगळीकडे अंधकार निर्माण केला आणि ते त्या तयारीला लागले. तर त्यावेळेला मत्स्यगंधेने दोन अटी घातल्या की माझं कौमार्य भंग न होता आपल्याला हवी असलेली गोष्ट आपण जरूर करावी. त्याच वेळेला दुसरा वर तिने असा मागितला की माझ्या अंगाला हा मासोळीचा प्रचंड वाईट वास येतोय, तो कोणाला सहन होतो, कोणाला सहन होत नाही, आणि तो वास अनेक दूरपर्यंत पसरलेला असतो. हा वास मला नकोय, त्याच्याऐवजी माझ्या सर्वांगाला सुगंध प्राप्त होईल, आणि हा सुगंध अनेक योजनापर्यंत दूर असलेल्या लोकांना सहजपणे घेता आला पाहिजे, इतकी त्याची ताकद असली पाहिजे. तो सुगंध माझ्या अंगाला येऊ दे, हा मत्स्यगंध नको. ह्या दोन अटी तिने घातल्या. ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या आणि नंतर त्यांना एक पुत्र झाला. पराशर ऋषी आणि मत्स्यगंधा यांना एक पुत्र झाला, तो म्हणजे महर्षी व्यास. आता इथे अनेक योजना दूर असलेल्या लोकांना सुगंध आला पाहिजे ही अट होती, तीही तिला म्हणजे तो जो वर तिने मागितला होता तोही पराशर ऋषींनी पूर्ण केला. म्हणून आधीची जी मत्स्यगंधा होती, खरं म्हणजे तिचं नाव सत्यवती असं होतं, आणि सत्यवतीची मत्स्यगंधा झाली आणि मत्स्यगंधाची आता योजनगंधा झाली. अनेक दूर योजने, अनेक योजने तो वास जावा असं तिने सांगितलं होतं. त्यामुळे योजनगंधा म्हणजे मत्स्यगंधा योजनगंधा झाली असं म्हणायला हरकत नाही. मूळचं नाव तिचं सत्यवती आहे. म्हणून सत्यवती सुत असं व्यासांना म्हटलं जातं. या दोघांनी या छोट्या बालकाला जन्म दिला. आता ह्याच्यामध्ये काही वेळेला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने या कथा काही काही सांगितल्या जातात. आपण एखादी कथा घेतोय आणि पुढे जातोय. या ऋषींना असं वाटलं, पराशर ऋषींना, आता हे बाळ आपण आपल्याला झालंय, आता ह्याचा सांभाळ कोणी करायचा, हा पुन्हा प्रश्न पडला. पुत्रप्राप्तीनंतर या छोट्या बालकाला घेऊन मी तीर्थयात्रा करायला तर जाऊ शकत नाही, त्याला बरोबर तर नेऊ शकत नाही, त्यामुळे मी त्याला नेऊ शकणार नाही. आणि योजनगंधाला सांभाळण्यासाठी द्यायचं तर ते योग्य नाही, कारण ती कुमारिका आहे, कौमार्य अवस्थेत प्राप्त झालेला हा पुत्र आहे. त्यामुळे काहीतरी इथे केलं गेलं पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं. या पुत्राला तर जन्म दिलाय, त्याचा सांभाळ करणं आपलं कर्तव्य आहे, पण योजनगंधेलाही ते शक्य नाही, कारण ती कुमारिका आहे, लोक तिला विचारतील की हा पुत्र कुठून आला, अशा तऱ्हेने होण्याची शक्यता आहे. हा सगळा विचार ज्या वेळेला सुरू झाला तेव्हा त्या लहान बाळाचं प्रगटीकरण 8 वर्षाच्या बटूच्या रूपामध्ये झालं. आणि 8 वर्षाच्या बटूच्या पुत्रामध्ये झालं म्हणजे ही जी सगळी तपस्सिद्धी होती ती त्या पुत्राला लहानपणापासून आईच्या पोटात असल्यापासून प्राप्त होती. हे दोघांचे संवाद ऐकल्यानंतर ते त्या पुत्राने तपस्सिद्धीच्या सहाय्याने ते 8 वर्षाचे व्यास सहज प्रेरणेने त्यांना जी प्राप्त झालेली तपस्सिद्धी होती, त्या तपस्सिद्धीने ते 8 वर्षाचे झाले असाही उल्लेख केला जातो. काही ठिकाणी 8 वर्षाचा पुत्र जन्मास आला असंही म्हटलं जातं. ते काही असो, पण हे 8 वर्षाचे हा बालक 8 वर्षाचा झालेला पाहिल्यानंतर मग या बालकाला तीर्थ यात्रेला घेऊन जायला काही हरकत नाही असं पराशर ऋषींना वाटलं. कारण आता तसा तो मोठा झालेला आहे, लहान मुलाचं सगळंच करावं लागतं. 8 वर्षाच्या मुलाला स्वतःच स्वतः सगळ्या गोष्टी करता येतात. त्यामुळे पराशर ऋषींनी त्याला बरोबर घेऊन जायचं ठरवलं, या बटू रूपाला बरोबर घेऊन जायचं ठरवलं.
आणि पाराशर ऋषींनी त्याच्या बरोबर जाण्याची अनुज्ञा मागितली. योजनगंध्याने तसंच त्या योजनगंधेजवळ या छोट्या बटूनी सुद्धा सांगितलं की मी माझ्या वडिलांबरोबर तपश्चर्येला जातोय आणि मी तुझी तपश्चर्येला जाण्यासाठी परवानगी मागतो, कारण तू माझी आई आहेस. आईची परवानगी घेऊन तपश्चर्येला जाण्याची त्या काळामध्ये पद्धत होती, आई आणि वडिलांची. पण तो वडिलांबरोबरच जाणार होता, म्हणून आईची परवानगी त्याने घेतली, अनुज्ञा घेतली. योजनगंधेने त्याला सांगितलं, तर ती म्हणली हा छोट बालक जे होतं ते 8 वर्षाचं झालं, ती सिद्धी त्याला प्राप्त आहे, त्या अर्थी तो काहीतरी श्रेष्ठ असा वंश असला पाहिजे. त्यामुळे तो म्हणतो मुनिवर्य. नाही, ती त्याला म्हणते मुनिवर्य म्हणायला सुरुवात करते, त्याला मुनीच्या स्थानी मानते. ती त्याच्यामध्ये मौन्य गर्भ अवस्था त्याला प्राप्त झाली, सगळ्या सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत हे तिच्या लक्षात येतं त्याच्या तेजावर. ती त्याला म्हणते मुनिवर्य, आपण तपश्चर्येला जात आहात, हे योग्यच आहे, पण अल्पकाळ का होईना आपण माझ्या उदरामध्ये वास केलेला आहे, त्या निमित्ताने मी आपली माता झालेली आहे, माझं जीवन धन्य झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला तपश्चर्येला जाऊ नका असं मी नक्की म्हणणार नाही, असा अमंगल मोडताही मी घालणार नाही. आणि दुसरं, पण माझ्या म्हणजे वात्सल्य जे माझ्या मध्ये आता उमडून येत आहे, त्या वात्सल्याला अनुसरून तुम्ही इथेच राहा असंही मी म्हणू शकत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, मला तुमचं स्मरण झालं की तुम्ही मला दर्शन देत जा, असं तिने सांगितलं. व्यास ऋषींनी विशेष प्रसंगी जेव्हा जेव्हा तू माझं स्मरण करशील तेव्हा तेव्हा मी तुला दर्शन देईन असं आश्वासन देऊन पराशर मुनींना बरोबर घेऊन त्या पराशर ऋषींच्या बरोबर बदरिका आश्रमाला व्यासमुनी निघून गेले. 8 वर्षाचे व्यास सत्यवती, योजनगंधा, मत्स्यगंधा काही म्हणा, तिची परवानगी घेऊन तपश्चर्येला गेले. पराशर मुनींनी त्यांचा उपनयन संस्कार केला, कारण मुलाची मुंज झाली की मग त्याला ज्ञान द्यायला काही हरकत नसते. पराशर मुनींनी त्याचा उपनयन संस्कार केला व्यासांचा आणि त्याला ब्रह्मविद्या प्राप्त करून दिली. त्याला अनेक प्रकारच्या विद्या शिकवल्या. व्यासोच्चिष्टम जगत सर्वम असं म्हणतात, म्हणजे व्यासांच्या प्रतिभेने सगळं उष्टावलेलं आहे, किंवा किंवा एक कुठलीही गोष्ट आता शिल्लक राहिलेली नाही असं त्यांच्या ज्ञान सामर्थ्याचा डंका पिटला जातो. पण हे ज्ञान त्यांना कुणी दिलं, कसं दिलं, काय दिलं याची चर्चा कुठे फारशी आपल्याला दिसत नाही. पिता पराशर ऋषी यांच्याकडनं त्यांनी काही विद्या ग्रहण केल्या, महर्षी नारदांकडनं काही विद्या ग्रहण केल्या आणि नारद मुनींचे शिष्य विश्वक्सेन यांचाही उल्लेख काही वेळेला विद्या देताना आलेला आहे. अशा तऱ्हेने त्यांना अनेक प्रकारच्या विद्या प्राप्त झाल्या. पराशर ऋषींनी त्यांचा उपनयन संस्कारही केला होता, ब्रह्मविद्याही दिली होती आणि आता आपलं कार्य पूर्ण झालंय. आपलं हे कार्य पुढे नेणारे हे व्यास आहेत, हा आपला मुलगा तयार झालेला आहे असं म्हणून पराशर ऋषी परमधामाला निघून गेले. महर्षी व्यासांनी त्यानंतर अनेक प्रकारचं कार्य केलेलं आहे. त्याच्यात आपण वेळोवेळी म्हणतो की वेदांच्या ऋचांचं वर्गीकरण केलं. वेदांच्या ऋचा अशा पडलेल्या होत्या आणि त्या सगळ्या वेग एकत्रितरित्या होत्या. त्या एकत्रितरित्या असलेल्या त्या ऋचा ऋषींना ज्यांचं स्मरण झालं, ऋषींना ज्या वेगवेगळ्या प्रकारे दिसल्या, त्या ऋचा वेदांच्या ज्या होत्या त्याचं वर्गीकरण त्यांनी केलं. हे 4 वेदांमध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं. त्यातलं जर आपण बघितलं तर जे वेद आहे त्याच्यात ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आहे. तर ऋग्वेदामध्ये ज्या ऋचा आहेत त्याच्यामध्ये सगळ्या देवांचं वर्णन केलेलं आपल्याला मिळतं. यजुर्वेदामध्ये यज्ञ कसे करायचे, यज्ञासंबंधीची माहिती याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आणि सामवेद हा गायन केला जातो. उरलेल्या ज्या सर्व वेदांच्या ऋचा होत्या त्या अथर्व वेदामध्ये नंतर संग्रहित केल्या गेल्या. पण मुळात हे 3 वेद प्रथम मानले जात होते, मग चौथा अथर्ववेद निर्माण झाला. त्याच्यामध्ये
परिशिष्ट म्हणून काही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करण्यात आल्या. अशा तऱ्हेने त्याचं वर्णन केलं जातं. त्यानंतर नुसता वेद लिहून उपयोग नाही किंवा त्याच्या गोळा करून त्याचं वर्गीकरण करून उपयोग नाही, त्यांचे उच्चार कसे करायचे हे पण महत्वाचं आहे. कारण संस्कृत श्लोकांच्या बाबतीमध्ये काही वेळेला उच्चार जर व्यवस्थित झाले नाहीत तर त्याचा अर्थ बदलण्याची शक्यता असते, आणि तशी उदाहरणं आपल्याला पुराणांमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांचे उच्चार कसे असायला हवेत वेदांचे, त्या काळी लेखन क्रिया प्रगल्भ झालेली नव्हती, किंबहुना नव्हती. त्यामुळे पाठांतर करून एकाने दुसऱ्याला ते सांगायचे असतात, ते श्रवण करायचे असतात. ते श्रवण करून मनामध्ये ठसवून ते अर्थ मनामध्ये सामावून घेऊन त्याचं उच्चारण करायचं असतं. त्यामुळे ते जे श्रवण करून केले जातात त्यांना श्रुती असं म्हटलं जातं. त्यावेळेला एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे श्रुती मार्फतच हे वेद सगळे पोचले गेले होते. असे हे जे वेद होते त्याचं वर्गीकरण, त्याचे उच्चार आणि अर्थाचं निश्चितीकरण. तर आपण आत्ताच बघितलं, व्यास या शब्दाचे कितीतरी अर्थ होऊ शकतात, पण नक्की त्या ठिकाणी कोणता अर्थ धरायचा, गृहीत धरायचा, जो मान्य आहे त्याचं निश्चितीकरण आहे ते व्यासांनी केलेलं आहे. 18 पुराणं त्यांनी लिहिलेली. म्हणजे महाभारत, रामायण वगैरे आपल्याला माहिती आहे. रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिलंय, पण महाभारत व्यासांनी लिहिलेलं आहे. आणि 18 पुराणं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची लिहिलेली आहेत. त्यांनी भागवत सुद्धा लिहिलेलं आहे. त्रिलोकातल्या कोणत्याही ज्ञानाला त्यांनी स्पर्श केला नाही असं होत नाही. ब्रह्मसूत्र सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे. म्हणून ते व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलं जातं. थोडक्यामध्ये आध्यात्मिक ज्ञानाची सगळी भांडारं मनुष्य लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवली. असे हे महर्षी व्यास, त्यांची महती, त्यांचं ऋण व्यक्त करायचं म्हणून आपण सर्वजण व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा करत असतो. त्याच्यामध्ये आपण श्लोकही म्हणतो, ते त्यांचं सार्थ असं वर्णन करणारा श्लोक आहे. आणि तो श्लोक म्हणजे सगळ्यांना परिचित आहे. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे, फुल्लारविंदाय कपत्र नेत्र, येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. असा हा जो श्लोक आहे तो पूर्णपणे त्यांचं वर्णन करणारा आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं, त्यांचं ज्ञानाचं वर्णन करणार आहे. विशाल बुद्धे असं त्यांना म्हटलंय. त्यांच्या ज्ञानाचा विस्तार अत्यंत थोर होता, प्रगल्भ होता, सर्वत्र पसरलेला होता. हा संपूर्ण वाङ्मयाचा जो विस्तार करणारे आहेत, म्हणजे ज्ञान वाङ्मयाचा, परमार्थ वाङ्मयाचा, प्रवृत्ती निवृत्ती मार्गाच्या प्रयत्नाचा, या सगळ्याचा व्यास जो आहे, विस्तार करणारे जे आहेत ते भगवान व्यास आहेत. कुरुक्षेत्रावरती ऐन युद्धाला ज्या वेळेला प्रारंभ होत झाला त्यावेळेला अर्जुनाला, ऐन युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वी किंवा पहिले 10 दिवस पूर्ण झाल्यानंतरही काही ठिकाणी उल्लेख आहे, अर्जुनाला जो उपदेश केला गेला, जो उपदेश भगवान श्रीकृष्णाने केलेला आहे, ज्याला आपण भगवद्गीता असं म्हणतो, खरं म्हणजे भगवान श्रीकृष्णाने तो उपदेश अर्जुनाला रणांगणावर केलेला आहे. पण भगवान व्यासांनी, नारायणाचा अवतार असल्यामुळे भगवान व्यासांनी महाभारतामध्ये तो शब्दबद्ध केलेला आहे. त्यामुळे ज्ञानदेव असं म्हणतात की म्हणून व्यासांचा हा थोरू, विश्वासी झाला उपकारू, श्रीकृष्ण उक्ती आकारू ग्रंथाचा केला. म्हणून व्यासांचा हा थोर, हा सगळा व्यासांचा थोरपणा आहे. नाही तर त्यावेळेला कृष्णाने सांगितलं असतं, अर्जुनाने ऐकलं असतं, आमच्यापर्यंत ही भगवद्गीता कदाचित पोचली पण नसती. पण व्यासांनी त्याचं संकलन केलं, ते सगळं एकत्रीकरण केलं आणि ती सुसंगती त्याला लावून मग हा सगळा उपदेश व्यासांनी आमच्यापर्यंत शब्दबद्ध करून आणलेला आहे. हे व्यासांचं व्यक्तिमत्व, कर्तृत्व आधारवडासारखं आहे. कृष्ण द्वैपायन यांचं जन्मरहस्य जसं रोचक आहे, तसं त्यांचं ज्ञान सुद्धा विलक्षण आहे.
कार्यकर्तृत्व सुद्धा तेवढंच असाधारण आहे. श्रुती स्मृती पुराणोक्त, या पुराणोक्त अशा धर्माचं प्रधान व्याख्याते ज्याला म्हटलं जातं ते तेच आहे. प्रधान व्याख्याते पुराणोक्त धर्माचे. कारण 18 पुराण लिहिताना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे धर्म कसा माणसाचं रक्षण करतो याबद्दलही माहिती आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे अत्यंत सत्यवादी, कर्तृत्ववान, वैदिक शाखांचं प्रवर्तन करणारे, वैदिक संहितांचं पृथक्करण करणारे असे हे असं म्हणून त्यांचा गौरव केला जातो. भगवद्गीता शब्दबद्ध करणारे, जी कृष्णाने अर्जुनाला उपदेश रूपाने सांगितले की त्याचं संकलन करणारे. हे मी पुन्हा पुन्हा सांगते. त्याचं कारण असं आहे, या सगळ्या दृष्टीने त्यांचा गौरव केला गेला तरी सुद्धा श्रीमद भागवत गीतेचं संकलन आणि पुराण कथा हे खरं व्यासांचं कर्तृत्व आहे. त्यांचं चिरंजीवित्व जे आपण म्हणतो ते या रूपाने, या वाङ्मयाच्या रूपाने आजही आपल्याला पाहायला मिळतं. कारण भगवद्गीतेचं गायन आजही असंख्य लोक करतात. त्यांच्या पुराणांचं कथन ज्याला आपण म्हणतो किंवा प्रवचन ज्याला म्हणतो तेही अनेक लोक अजूनही करतायत. म्हणजे ही वाङ्मय दृष्टीने ही जी गंगा आहे, भागवताचं कथन केलं जातं. या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत नेहमी पोहोचवल्या जातात. अशा तऱ्हेने हे त्यांचं चिरंजीवित्व आपल्या लक्षात येतं. कृष्णद्वैपायन जे होते व्यास, त्यांनाही असं वाटायला लागलं की आपण एवढं वाङ्मय निर्माण केलं, आता या वाङ्मयाचं कोणीतरी जतन केलं पाहिजे, आपल्या पश्चात याचं कोणीतरी रक्षण केलं पाहिजे. तर आपल्याला सुद्धा आता एखादा पुत्र होणं आवश्यक आहे. म्हणून मेरू पर्वतावरती जाऊन त्यांनी घनघोर अशी तपश्चर्या केली. भगवान शंकर जे होते ते त्यांना प्रसन्नही झाले. आता व्यासांच्या पत्नीचं नाव घृताची असं सांगितलं गेलंय. व्यासांच्या पत्नीची कथांमध्ये 2-3 वेगवेगळी नावं आपल्याला पाहायला मिळतात. पण व्यासांच्या पत्नीचं नाव घृताची होतं असं धरून आपण आता पुढे जाऊ. अरणीमंती कथा आपण इथे घेतलेली आहे. वेगवेगळ्या कथा त्यांच्याबद्दल सांगितल्या जातात इथे सुद्धा. त्यामुळे त्या आपण एक कथा घेऊन पुढे जाऊ. अरणी मंथनामध्ये मग्न असताना, अरणीचं मंथन करत जे असतात त्यावेळेला ते त्याच्यामध्ये मग्न होते आणि त्यावेळेला घृताची अप्सरा तिथे आली. तिने व्यासांना कामोत्सुक बनवलं आणि व्यासांचं वीर्य नकळत त्या अरणीमध्ये पडलं आणि त्यांना जो पुत्र झाला त्याचं नाव शुकाचार्य, म्हणजे शुकदेव. शुक्राचार्य वेगळे, ते राक्षसांचे, पण इथे शुकदेव असं आपण त्यांना म्हणूया. तर ते शुकदेव होते, त्यांचा जन्म त्यावेळेला झाला. असं सगळं भारतीय संस्कृती खंड 9 वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये ही कथा आलेली आहे. असे ते जे शुकदेव होते ते अत्यंत वैराग्यशील होते. शुकासारखे वैराग्य ज्याचे असं म्हटलेलं आहे ते समर्थ रामदासांचं वर्णन करताना शुकाचार्यांच्या वैराग्याचा उल्लेख केलेला आहे, शुकदेवांच्या. त्यामुळे हे जे आहेत ते व्यासांचे पुत्र आहेत. ब्रह्मर्षी नारदांकडून वैराग्य आणि विज्ञान या सगळ्या संदर्भात त्यांनी उपदेश करून घेतलेला आहे. पण मोक्ष धर्माचा उपदेश किंवा ब्रह्मविद्येचा उपदेश त्यांना व्यासांनीच केलेला आहे. ब्रह्मविद्येचं शास्त्र जे आहे ते व्यासांनी त्यांना शिकवलेलं आहे, शुकदेवांनी. त्यामुळे ते शास्त्र शिकवताना त्यांनी जे अतिशय सूत्रबद्ध असं शास्त्र कथन ज्या वेळेला त्यांना केलं शुकदेवांना व्यासांनी, त्यावेळेला जे शास्त्र कथन केलं त्याला ब्रह्मसूत्र असं म्हटलं जातं. म्हणजे शास्त्र हे व्यासांनी सांगितलं, ब्रह्मविद्येचं शास्त्र व्यासांनी तयार केलं, ते शुकदेवांना सांगितलं. त्या शास्त्र कथनाला ब्रह्मसूत्र असं म्हणतात, कारण त्यांनी ते सूत्र रूपाने सांगितलं. नंतर त्यांना शुकदेवांना त्यांची जी ब्रह्मजिज्ञासा होती ती सगळी पाहून मिथिला नगरीचे जनक राजा जे होते त्यांच्याकडे जाण्याचा सल्ला सुद्धा व्यासांनीच दिलेला आहे. नारदांच्या उपदेशांनुसार रचलेलं म्हणजे व्यासांनी जे भागवत रचलं ते भागवत सुद्धा व्यासांनी आपल्या मुलाला म्हणजे शुकदेवांना सांगितलं आणि शुकदेवांनी त्याचा सगळीकडे प्रसार वगैरे केला.
हा भागवत धर्म जो आहे तोही व्यासांनी त्याला सांगितला शुकदेवाने. अशा तऱ्हेने शुकदेव पूर्णपणे ज्ञानामध्ये परिपूर्ण झाले आणि त्यांचं सगळं जीवित कार्य पूर्ण झाल्यानंतर ते महानिर्वाणासाठी प्रस्थान करायला तयार झाले. म्हणजे ते म्हणाले, आता मला इथे राहण्याची काही गरज नाही, तुम्ही सांगितलेलं तुमचं कार्य मी सगळं पूर्ण केलंय. आता मुलाच्या म्हणजे शुकदेवांच्या मुलाच्या या प्रस्तावाला व्यासांनी मोठ्या कष्टाने संमती दिली आणि महानिर्वाणासाठी शुकदेव कैलासावर जायला निघाले. योग विद्येमध्ये अत्यंत निष्णात असणारे असे जे शुकदेव होते, त्यांनी योग साधनेचा अवलंब करून आपला देह जो आहे तो पूर्णपणे वायुमय बनवला आणि तो पंचमहाभूतांमध्ये विलीन केला. वायुरूप अवस्थेमध्ये नेऊन विसर्जन केलेलं असल्यामुळे वायू तत्व जे आहे ते म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या वातावरणामध्ये स्थावर जंगम सगळ्या ठिकाणी ते व्यापून असतं. तशी अवस्था शुकदेवांना प्राप्त झाली आणि महर्षी शुकदेव जे आहेत ते पंचतत्वात विलीन झाले. हे पंचतत्वात ज्या वेळेला शुकदेव विलीन झाले, तेव्हा महर्षी व्यास त्या ज्या आपल्या पुत्राला पंचतत्वामध्ये विलीन झालेल्या आपल्या पुत्राला म्हणजे शुकदेवाला मागून हाक मारत चाललेले होते आणि पुत्र शोकामध्ये विवल झालेले होते. अरे शुका असं हाक मारत ते तिकडून टाहो फोडत चालले होते की शुकदेवाने एकदा तरी आपल्याला दर्शन द्यावं असं त्यांना वाटत होतं. पण तसं काही घडलं नाही. त्यावेळेला त्यांची ती विवल अवस्था पाहून त्रैलोक्य व्यापून असणाऱ्या वायुरूप झालेल्या शुकदेवांनी वनस्पतींच्या माध्यमातून आजूबाजूच्या सगळ्या वातावरणाच्या माध्यमातून व्यासांना दिली, प्रतिसाद दिले आणि त्याचे प्रतिसाद सगळीकडे उमटले. अशा तऱ्हेने कथा खरं म्हणजे सांगितली जाते. हा खरा त्यांचा प्रवास अशा पद्धतीने त्यांच्या मुलाचा पूर्ण झाला. शुकदेव पंचतत्वात विलीन झाले. शुकदेव चाललेत, व्यास मागून चाललेत, मग त्या अप्सरा येतात, त्या नदीतून येतात वगैरे अशी कथाही पुराणामध्ये सांगितली जाते. पण मुळात हे शुकदेव वायुरूपाने पूर्णपणे सगळीकडे गेले म्हणून ते वायुरूप तत्व देत होतं. अशा तऱ्हेने ही कथा जास्त चांगली वाटते. कुरुक्षेत्राच्या परिसरात त्यावेळी असणारी जी 7 वन होती, त्या 7 वनांपैकी एका वनाला व्यासांचं नाव दिलेलं आहे, जिथे ही कथा घडली. म्हणजे शुका अरे शुका असं जे ते हाक मारत चालले होते त्यावेळेला त्याला व्यासस्थली असंही म्हटलं जातं. नंतर कुरुक्षेत्राच्या परिसरात व्यासांचा निवास किंवा वावर दीर्घकाळ होता. पुढे योगायोगाने आता आपण थोडं महाभारताकडे वळूया, कारण महाभारतामध्ये सुद्धा व्यासांचा वेळोवेळी आपल्याला कुठेतरी दर्शन दिल्याचा, कुठेतरी उपयोगात आल्याचा, कुठेतरी सल्लामसलत केल्याचा उल्लेख पाहायला मिळतो. योगायोगाने सत्यवती जी होती ही व्यासांची आई म्हणून आधीची आहे, तर ती जी आहे ती सत्यवती, तिचा संबंध कुरुकुळातल्या शांतनू राजाशी आला. या भरतभूमीमध्ये त्यावेळेला प्राचीन आणि तितक्याच भारदस्त विख्यात अशा बलदंड किंवा ज्याला आपण पराक्रमी समृद्ध अशा कुरुकुळाची गणना त्याच्यामध्ये होते. या कुरुकुळ अतिशय श्रेष्ठ मानलं जातं आणि त्याच्यामध्ये शांतनू राजा राज्य करत होता. त्याचा संबंध या सत्यवतीशी आला. शांतनू प्रतिप राजा जो होता पहिला त्या कुळामध्ये, तो अतिशय पराक्रमी होता, आध्यात्मिक होता. त्याला जो उतार वयामध्ये मुलगा झाला, म्हणजे तनू शांत झालेल्या अवस्थेमध्ये जो मुलगा झाला, त्याचं नाव शांतनू असं ठेवण्यात आलं. उतार वयात झालेला अशी त्या शब्दाची फोड सांगितली जाते. एकदा काय झालं, त्यांचा हा मुलगा आहे वगैरे हे सगळं झालं शांतनू. पण शांतनूची थोडी जर बॅकग्राऊंड बघितली तर शांतनू हा राजा होता, कुरुकुळातला श्रेष्ठ राजा आहे. हा ज्या वेळेला गंगेकाठी आला आणि गंगेकाठी आल्यानंतर त्याला स्वरूप सुंदर अशी गंगा भेटते. थोडासा महाभारताचा आढावा घेते की जेणेकरून पुढे आपल्याला तो उपयोगी पडणार आहे. ही स्वरूप सुंदर अशी गंगा त्याला भेटते आणि तिच्या स्वर्गीय सौंदर्यावर लुब्ध होऊन तो तिच्याशी लग्न करतो. तिच्या पोटी म्हणजे शंतनू राजाच्या, आणि शांतनू किंवा शंतनू असे दोन्ही उल्लेख केले जातात, तर शांतनू राजा
आणि ही गंगा जी आहे त्या दोघांच्या पोटी जन्माला येणारा मुलगा म्हणजे देवव्रत. देवव्रत ज्याला आपण खरं म्हणजे गंगापुत्र भीष्म अशा नावाने जास्त ओळखतो. पुढे या शंतनू राजाचं लग्न झालं सत्यवतीशी. सत्यवती मातेला म्हणजे वचन दिल्याप्रमाणे महाभारतामध्ये त्याची जेव्हा जेव्हा आठवण काढली तेव्हा तेव्हा व्यास ऋषी येऊन तिला भेटलेले आहेत. वेळोवेळी 5 पांडवांना त्यांनी धीर दिलेला आहे. तसं जर पाहिलं तर महाभारतामध्ये आपल्या लक्षात येतं, नात्यांचा विचार केला तर महर्षी व्यास हे कौरव पांडवांचे आजोबा आहेत. ह्या गोष्टी आपण बघणार आहोत आणि त्यामुळे ते कायम कौरव पांडवांच्या हितासाठी इथे हितरक्षक म्हणून आपल्याला प्रगट झालेले दिसतात. काही वेळेला सल्ला देताना प्रगट झालेले दिसतात. या गोष्टी बघायच्या म्हणून आपण थोडं महाभारताच्या कथेकडे अगदी थोडक्या थोडक्यामध्ये पुढे जाणार. आपल्याला गंगापुत्र भीष्म जो आहे किंवा त्याची आपल्याला गंगापुत्र भीष्म आपण म्हणूया, कारण ते नाव जास्त प्रचलित आहे देवव्रत याच्यापेक्षा. तर ह्याची कथा आपण 2 ओळीमध्ये बघितली. तसंच एकदा यमुनेच्या तीरावर वनात गेलेले असताना शंतनू राजाला स्वर्गीय सुगंधाचा म्हणजे एक सुगंध, स्वर्गीय सुगंध येतोय आणि तो आपल्याला आकर्षित करतोय. कुठून हा सुगंध येतोय असं म्हणून तो जात असतो. त्यावेळेला त्याला तिथे धीवर कन्या ही मत्स्यगंधा जी होती, योजनगंधा जिला आपण म्हणायला सुरुवात केली, ती योजनगंधा तिची भेट झाली. ती व्यासांची मूळची जन्मदात्री सत्यवती आहे, हेही लक्षात ठेवायला पाहिजे. व्यासांची जन्मदात्री आहे. आता ही जी आहे तिच्या रूपावरती लुब्ध होऊन शांतनू राजा तिच्याशी विवाह करण्याची इच्छा प्रगट करतो. आणि मग ती म्हणते माझ्या वडिलांची परवानगी घे. त्याप्रमाणे तो त्या धीवराकडे जातो, योजनगंधेची मागणी करतो. पण त्याला पहिला पुत्र आहे हे त्याने बघितल्यानंतर तो राजसिंहासनावर बसेल अशी कुठेतरी त्या कोळ्याला मनामध्ये शंका निर्माण होते. आणि तो म्हणतो की मत्स्यगंधेच्या किंवा ह्या योजनगंधेच्या पोटी जो जन्माला मुलगा येईल तो राज्यसिंहासनावरती बसला पाहिजे. तर ही सगळी घटना घरी आल्यावरती शंतनू राजा देवव्रताला किंवा भीष्माचार्यांना सांगतो. आपल्या वडिलांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे चाणाक्ष देवव्रत नेमकेपणाने हेरतो आणि सत्यवतीच्या किंवा योजनगंधेच्या पोटी येणाऱ्या संतानाला निष्कंटकपणे राज्यावर बसता यावं म्हणून तो ब्रह्मचर्य पालन करण्याची ब्रह्मचर्य व्रत घेण्याची प्रतिज्ञा करतो. ही प्रतिज्ञा म्हणजे भीष्म प्रतिज्ञा. ही सगळी कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वैवाहिक जीवनाला सुरुवात केल्यानंतर शंतनू आणि सत्यवती या दोघांना 2 पुत्र होतात, चित्रांगद आणि विचित्रवीर. त्यातला चित्रांगद जो आहे तो युद्धामध्ये मारला जातो आणि विचित्रवीर्य जो आहे तो गादीवर त्याला आता बसवायला काही हरकत नाही असं गंगापुत्र भीष्माचार्य पण सांगतात आणि त्याला गादीवरती बसवतात. विचित्रवीर्य हा कुरुकुळाचा राजा होतो. आता काशीच्या ज्या 3 राजकन्या त्याच्या लग्नाची बोलणी करावी असं वाटायला लागतं. राजा झालाय त्याचं वधू संशोधन करायची सुरुवात होते. मग काशीचा जो राजा आहे त्याला ज्या 3 कन्या होत्या त्या 3 कन्यांना भीष्म, कारण भीष्म युद्धामध्ये पारंगत आहे, ते त्या तिघांना जिंकून म्हणजे काशी राजाच्या ज्या 3 कन्या आहेत त्या 3 कन्यांना जिंकून अंबा, अंबिका, अंबालिका या 3 कन्यांचं हरण करून घेऊन येतात आणि म्हणतात आता या तिघींचं लग्न विचित्रवीर्याशी लावून द्या. पण त्याच्यामधली जी भीष्माने या 3 जणींना जे आणलेलं आहे त्याच्यापैकी अंबा जी आहे ती भीष्माचार्यांना म्हणते की माझं शाल्वावरती प्रेम आहे आणि त्यामुळे मी आता त्याच्याशी लग्न करण्याची माझी खरी म्हणजे इच्छा नाही. भीष्म जे होते ते खरं म्हणजे अतिशय व्यवहाराने आणि नीतीने वागणारे होते. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, मी तुला शाल्वाकडे नेऊन सोडतो. त्यांनी शाल्वाकडे तिला नेऊन सोडलं. पण शाल्व म्हणाला भीष्माचार्याने तुला जिंकून घेतलेलं आहे, आता मी तुझ्याशी लग्न करणार नाही. म्हणून त्यांनी नकार दिला आणि भीष्माचार्यांना ती म्हणली मग तुम्ही माझ्याशी लग्न करा, विचित्रवीर्य कशाला. तर ते म्हणाले माझी भीष्म प्रतिज्ञा तुला माहिती नाही का,
मी ब्रह्मचर्य व्रत आचरण करणार आहे. आणि दोन्हीकडनं पेचामध्ये सापडलेली जी अंबा होती, ती अंबा क्रोधायमान झाली. पुढे ती तपश्चर्या करायला गेली, मग तिने सूड उगवला वगैरे या कथा पुढे महाभारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता राहिल्या दोघी जणी, अंबालिका आणि अंबिका. यांचं विचित्र वीर्याशी लग्न लावून दिलं गेलं. पण पुढे विचित्र वीर्याला क्षय झाला आणि त्या क्षयाने बेजार असलेला विचित्र वीर्य निपुत्रिक म्हणूनच मरण पावलं. विचित्र वीर्य निपुत्रिक वारला, पण ऐश्वर्य संपन्न हस्तिनापूरचं राज्य मात्र तसंच होतं. या सिंहासनावरती कोणाला तरी बसवायला पाहिजे, म्हणून आता काय करायचं हा प्रश्न सत्यवतीच्या पुढे आला. ही जी सत्यवती, तिने भीष्माचार्यांना सांगितलं की अरे आता माझी दोन्ही मुलं उरलेली नाहीये, त्यामुळे तू जर म्हणजे तू जरी ही प्रतिज्ञा केली असलीस तरी मला असं वाटतं नियोग पद्धतीने तुला यांना मूल द्यायला काही हरकत नाही या दोघींना. पण भीष्माचार्य याला तयार झाले नाही. ब्रह्मचर्य व्रत आचरणारे होते, त्यांनी पूर्णपणे नकार दिला. आणि हा नकार दिल्यानंतर त्यांची भीष्म प्रतिज्ञा वगैरे ते सगळं त्यांनी सत्यवतीला सांगितलं. हे सगळं झाल्यानंतर आता काय करायचं याचा सत्यवतीला खूप मोठा पेच प्रसंग उभा राहिला. आणि हा पेच प्रसंग उभा राहिला, आता याच्यावरती कोणाला सांगावं, राज्यावरती कोणाला बसवावं. मग तिच्या हे सगळं विचार करत असताना तिला व्यासांची आठवण झाली. तिने कृष्णद्वैपायन व्यास या आपल्या पुत्राला बोलवून घेतलं. त्यावेळेला नियोग पद्धतीने पुत्रप्राप्ती करून घेणं हा स्वैराचार नव्हता. हा वंश सातत्याने टिकवण्याचा प्रयत्न होता. आणि समाजाने हा विधीपूर्वक योग किंवा विधीपूर्वक असा निर्माण केलेला हा नियोग मान्य केलेला होता, हा पर्याय मान्य केला होता. म्हणून तिने व्यासांना इथे बोलवून घेतलं सत्यवतीनी. आणि इथे त्यांची नियती शरणता आपल्याला दिसून येते. खरं म्हणजे सत्यवतीनी त्यांचं स्मरण केलं, दर्शन केलं, तर तिथून दर्शन देऊन जायला हवं होतं. भीष्माचार्यांनी नाही म्हणून सांगितलं होतं. आता इथे ही जी नियती शरणता आहे ती त्यांनी आपल्यामध्ये रुजवलेली होती. आणि ती त्यांचा खरं म्हणजे तो गुणधर्म होता. नियती शरणता म्हणजे एखाद्या अदृश्य शक्ती पुढे शरण जायचं. आपल्यामध्ये ज्या शक्ती आहेत त्या आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत. आणि जे घडणार आहे ते घडणारच आहे. आणि म्हणून जे घडणार आहे त्याच्यासमोर मस्तक होणं म्हणजे नियती शरणता आहे. आणि ते म्हणले कदाचित नियतीचा तसाच योग असावा की जे मला महाभारत लिहायचंय त्या महाभारताला नियती शरण होऊनच आपल्याला ते लिहिलं पाहिजे. त्या पद्धतीने त्या घटना घडल्या पाहिजेत हे त्यांनी मनाशी ठरवलं आणि ते नियोग विधीला तयार झाले व्यास. आणि पण व्यास अतिशय आचरण त्यांचं नीतीपूर्वक होतं. त्यांनी सांगितलं या दोघींना अत्यंत आचरण शुद्ध ठेवलं पाहिजे. नियोगापूर्वी जे व्रताचरण करायचं असतं ते त्यांनी केलं पाहिजे. पण सत्यवतीला अजिबात धीर धरण्याची इच्छा नव्हती. लवकरात लवकर हा नियोग व्हावा असं तिच्या मनामध्ये ठाम होता. या विचारावरती ठाम होती. आणि तिने सांगितलं इतका वेळ देणं आता शक्य नाही, नियोग पद्धतीने हे पुत्र प्राप्त झाले पाहिजे. व्यासांनी त्यालाही मान्यता दिली आणि नियोग पद्धतीने अंबिकेला धृतराष्ट्र आणि अंबालिकेला पंडू असे 2 पुत्र प्राप्त झाले. आता ह्याच्यानंतर व्यासांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर अत्यंत तेजस्वी आहेत. एवढ्या वर्षाची तपश्चर्या करणारे ते तेजस्वी असणारच यात शंकाच नाही. अत्यंत तेजस्वी आहेत. पण वर्णाने कृष्णद्वैपायन, कृष्ण म्हणजे काळे, वर्णाने ते काळे आहेत. त्यांचं स्वरूप थोडस उग्र आहे, दिसायला सुंदर वगैरे असं नाहीये. त्यांचं स्वरूप थोडं उग्र रूप असं आहे. डोळे लाल आहेत आणि राकट अशा पद्धतीचे ते व्यास आहेत असं त्यांचं वर्णन केलं जातं. त्यामुळे अतिशय असे राकट दिसणारे, लाल डोळे असणारे, उग्र रूप असणारे, त्यांचं ते सगळं रूप बघून नियोगाच्या वेळेला अंबिकेने डोळे मिटून घेतले. आणि तिला जो पुत्र झाला तो अंध झाला, तो म्हणजे अंध धृतराष्ट्र. दुसरे जी अंबालिका होती ती ते सगळं रूप बघून पांढरी फटक पडली. त्या अंबालिकेला जो पुत्र झाला तो पंडू, पांढुरका होता.
असं म्हटलं जातं. आणि तिसरा दासीपुत्र विदुर. या सगळ्या कथा ज्या आहेत त्या आपल्याला परिचित आहेत. पण महाभारतामध्ये नियोग कार्यामध्ये व्यासांचं नाव येतं हे पाहण्यासाठी हा कथा वृत्तांत सांगणं आपल्याला गरजेचं होतं. नंतर जे व्यास निघून त्यांचं कार्य झाल्यावर ते निघून गेलेले आहेत, अलिप्त आहेत. ते कुठेही अडकलेले नाहीत. कार्य झालं की ते तिथून जात असत. त्याप्रमाणे ते गेले. ते डायरेक्ट धृतराष्ट्राच्या लग्नात गांधारीला आशीर्वाद द्यायला आले होते. ते झाल्यावर पुन्हा ते गेलेले. अत्यंत कठोर तपश्चर्या करून व्यासांनी अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून घेतलेल्या आहेत. त्यामुळे पंचरात्र हा आत्मतत्वज्ञानाचा विषय जो आपण म्हणतो किंवा विचार म्हणतो, त्यातला उपदेश त्यांनी नारदाकडनं ग्रहण केलेला आहे. महाभारत हे व्यासांनी लिहिलं त्याबद्दल आपण भगवद्गीता दुसरा ग्रंथ आणि तिसरा ग्रंथ भागवत याच्याविषयी जर बघितलं ती साहित्य कृती त्यांची अजोड आहे. आणि भागवताच्या बाबतीत जर बघितलं तर भागवत हे भागवत धर्माचं तात्विक अधिष्ठान ठरलेलं आहे. महाभारताच्या बाबतीत जर बघितलं तर महाभारताचं मूळ नाव जय असं आहे, जे व्यासांनी लिहिलेलं. त्याची ओवी संख्या 8800. त्याचं पुढे महाभारत असं नाव झालं. जय हा ग्रंथ व्यासांनी लिहिला. तो त्यांनी त्यांच्या 4 शिष्यांना सांगितला. तो सांगताना शिष्य पैल, सुमंत, वैशंपायन आणि जैमिनी यांना तो प्रवृत्ती लक्षणयुक्त असा धर्मास्त्र त्यांनी तो ऐकवला. पुढे वैशंपायन यांनी तो जनमेजयाला सांगितला. त्यात परीक्षितीचं आख्यान आणि आणखीन काही आख्यानं त्यांनी ऍड केली. म्हणून मूळ व्यासांनी लिहिलेल्या जय या ग्रंथामध्ये नंतर त्यांनी वैशंपायनांनी जी भर टाकली त्यांनी त्याला भारत असं नाव दिलं. पुढे जैमिनींनी काही भर टाकली, त्याला महाभारत असं नाव दिलं. म्हणजे थोडक्यामध्ये जय, भारत, महाभारत अशा 3 टप्प्यांनी हा महाभारत पूर्ण केला गेला, जो आता आपण वाचतो तो. या ग्रंथाची कथा सुद्धा वेगळी आहे. महाभारत ग्रंथ ज्या वेळेला लिहिला गेला त्यावेळेला त्याचा लेखक जो होता तो गणेश आहे. बुद्धिदाता गणेश ज्याला आपण म्हणतो तो. गणेशाला ज्या वेळेला व्यासाने विचारलं की माझा हा महाभारत ग्रंथ तू लिहून काढशील का, त्यावेळेला तो म्हणाला काही हरकत नाही, आपण अगदी आचार्यपदी आहात, ऋषीपदी आहात, तुमचा ग्रंथ लिहायला मला काहीच हरकत नाही, लेखकू मी नक्की होईल. आणि पण एक अट आहे माझी, की ग्रंथ लिहिताना कुठेही थांबायचं नाही. तुम्ही मला सलग ग्रंथ सांगा, तुम्ही थांबलात की मी उठलो. कुठेही थांबायचं नाही. ओळीने त्यावेळेला व्यासाने सांगितलं ठीक आहे, मी सुद्धा तुला ग्रंथ न थांबता सगळं पूर्ण करून देईन आणि सांगेन आणि तू लिहायला लाग. पण लिहिताना माझी पण एक अट आहे. माझी पण एक अट अशी आहे की मी श्लोक सांगितल्यानंतर तू जेव्हा लिहिशील तेव्हा त्याचा अर्थ तुला कळला पाहिजे. अर्थ कळला नाही तर तो श्लोक तू लिहायचा नाही. तो श्लोक माझ्याकडनं अर्थ समजावून घेऊन मग लिहावा लागेल. त्यामुळे अशा पद्धतीने प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजावून घेऊन तू ते लिहायचं आहे असं दोघांमध्ये ठरलं. त्यामुळे व्यासांनी त्याच्यामध्ये काही श्लोक सुद्धा घातलेले आहेत. असा हा जो ग्रंथ आहे तो या पद्धतीने लिहिला गेला. भगवान विष्णूंनी जो उपदेश केला होता तो प्रवृत्ती आणि निवृत्ती असा विविध वेदोक्त परंपरेने, धर्म परंपरेने चाललेला जो उपदेश आहे तो व्यासांपर्यंत आलेला होता. इहलोकातला सगळा लोकव्यवहार जर निकोप ठेवायचा असेल, सुचारूपणे सगळ्या गोष्टी चालायच्या असतील तर आपल्याला धर्म, कर्म आणि नीतीचा झरा निरंतर चालत ठेवला पाहिजे. आणि तो चालत ठेवलेला आपल्याला महाभारत, भागवत आणि गीता या 3 ग्रंथातून दिसतो. आणि हा नीतीचा झरा कायम चिरंतनपणे चालत असलेला व्यासांच्या वाङ्मयातून आलेला आहे. या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांची चिरंजीवित्व आपल्याला सिद्ध करता येतं. प्रवृत्ती निवृत्ती असा विविध मार्ग जो आहे या दोन्हीचा उत्तम समन्वय जो आहे तो व्यासांनी आपल्या ग्रंथ संपदेमधून साधलेला आहे. त्यामुळे महाभारतामध्ये सांगितलेली जी भगवद्गीता आहे ती प्रवृत्ती पर कर्म मार्ग भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेला आहे. आणि निवृत्ती पर उद्धव गीता जी आहे तीही महाभारतामध्ये आहे, तीही आपल्याला उद्धवाला सांगताना दिसते. श्रीकृष्ण लीलांचा प्रेमभाव जो आहे
तो आपल्याला भागवतामध्ये पाहायला मिळतो. अनेक ग्रंथ, पुराण 18 लिहून सुद्धा त्यांचं समाधान झालं नाही व्यासांचं. त्यावेळेला ते सरस्वती नदीच्या किनारी बसलेले होते. तिथे नारदांचं आगमन झालं आणि ते व्यासांना म्हणाले, असे उदासीन का बसलेले आहात? त्यावेळेला ते म्हणले, एवढे ग्रंथ लिहिले, एवढी पुराणं लिहिली, पण मनाला काही शांती मिळत नाही, समाधान मिळत नाही. त्यावेळेला नारदांनी त्यांना सगळं त्या भगवंत लीलांचं, श्रीकृष्णाच्या लीलांचं गुणवर्णन करायला सांगितलं. आणि ते गुणवर्णन ज्याच्यात केलेलं आहे तो म्हणजे भागवत ग्रंथ आहे. आणि त्या भागवत ग्रंथाचा प्रसार शुकदेवांनी म्हणजे केलेला आहे, त्यांच्या मुलांनी केलेला आहे. गीता म्हणजे आपल्याला हे 3 ग्रंथाच्या बाबतीमध्ये अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर गीता जी आहे ती जीवन कसं जगावं ते सांगते. भागवत उत्तम रीतीने मरणाला कसं सामोरं जावं ते सांगते. आणि हे दोन्ही ग्रंथ या पद्धतीने आपल्याला प्रवृत्ती निवृत्तीचे मार्ग शिकवतात. भागवत हा ग्रंथ जो आहे तो किंवा भागवत, महाभारत आणि गीता या तिन्ही ग्रंथाद्वारे आपल्याला म्हणता येईल व्यक्तीच्या जीवनामध्ये भक्तीचं महत्व वाढवण्याचं काम व्यासांनी केलेलं आहे. हे जे 4 ग्रंथ केले, त्याचे 4 विवरण केले, ते शिष्यांना दिलं, हे सगळं आपण ह्याच्या आधी पाहिलं. पण ही जी व्यासांची शिष्य परंपरा होती ती अत्यंत उद्यमशील, प्रगल्भ, विद्याव्रती, दीर्घोद्योगी आणि साक्षेपी होती. त्यामुळे प्राचीन काळापासून आलेल्या या ज्ञानाचं, माहितीचं, इतिहासाचं संकलन, संपादन ही परंपरा उक्तीच्या स्वरूपामध्ये, बोलण्याच्या स्वरूपामध्ये, श्रुतींच्या स्वरूपामध्ये दीर्घकाळपर्यंत टिकली. त्यानंतर वेदांचं वर्गीकरण करून आत्ताच्या युगामध्ये म्हणजे आत्तापर्यंतच्या युगामध्ये, कलियुगापर्यंत अगदी पुढेही मानवाच्या बुद्धीच्या कक्षेत ते राहील अशी व्यवस्था सर्व व्यासांनी केली. नुसते वेद लिहिले नाही, त्याचं वर्गीकरण केलं, पुराणात सांगितलं वगैरे, या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि ही मानवाच्या बुद्धीच्या कक्षेत येईल अशा पद्धतीने त्याचं लिखाण केलं. म्हणून या बादरायणांना नैमिषारण्यातील बृहत सभेमध्ये व्यास ही पदवी प्रदान करण्यात आली. आता मगाशी मी म्हटलं होतं त्याचा थोडक्यात आढावा आपण घ्यायचा आहे. नात्यांचा जो विचार आपण बघितला त्याच्यात भगवान व्यास हे कौरव पांडवांचे प्रत्यक्ष आजोबा आहेत असं मी म्हटले. व्यास नियोग पद्धतीला तयार झाले. व्यासांना 2 पुत्र झाले, पंडू आणि धृतराष्ट्र. ते हस्तिनापुराच्या गादीवर बसले. पंडूला पुढे 5 पांडव झाले, धृतराष्ट्राला कौरव झाले. म्हणजे कौरव आणि पांडवांचे व्यास हे नियोग पद्धतीने असलेले का होईना पण आजोबा होते, हे नक्की. त्यामुळे साहजिकच त्यांच्या हितासाठी जमेल ते करण्यासाठी सदैव ते तत्पर होते. आणि कळीच्या प्रसंगी एखाद्या वेळेला एखादा सल्ला द्यायला सुद्धा ते प्रगट झालेले आहेत. त्या महाभारतातल्या काही गोष्टींची ओळख आपण थोडक्यामध्ये करून घेऊ की कुठे कुठे व्यास आलेले होते. महाभारताच्या आदिपर्वामध्ये 5 पांडव आणि त्यांची आई कुंती लाक्षागृहाच्या कारस्थानाची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या लाक्षागृहाच्या कारस्थानातून सुटल्यानंतर कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा तऱ्हेने त्यांचा प्रवास चालू करणं आवश्यक होतं. तर त्यावेळेला व्यास या 6 जणांची भेट घेतात. 5 पांडव आणि आई कुंती या 6 जणांची भेट घेतात आणि त्यांना सांगतात कौरव पांडव या दोघांनाही, त्याच्यापैकी विशेषतः पांडवांना म्हणजे ते जेव्हा सांगत असतात तेव्हा असं म्हणतात, तुम्हाला अशा पद्धतीच्या भाऊबंदकीतला सतत सामोरं जावं लागणार आहे, कारण दुर्योधन तुम्हाला इतक्या सहजी राज्य देणार नाही. तुम्हाला अशा पद्धतीच्या भाऊबंदकीला सतत सामोरं जावं लागणार आहे हा इशारा त्यांनी भविष्यकाळच्या घटनाक्रमांची कल्पना देऊन त्यांना केला आणि सावध केलं. नीतीचं आचरण करणारे व्यास हे नीतीने वागणाऱ्या पांडवांच्या बरोबर आपल्याला जास्त पाहायला मिळतात. कौरवांच्या बरोबर त्यांची सल्लामसलत वगैरे त्यांनी फारसं केलेलं नाही. कोणाच्याही डोळ्यावर येणार नाही
अज्ञातवास चालू झाल्यानंतर कोणाच्याही डोळ्यावर येणार नाही, कोणाला ओळखणार नाही, अशा प्रकारे जे दिवस व्यतीत करायचे होते, त्यावेळेला सुरक्षित ठिकाण गाठण्याकरता पांडवांना मदत व्हावी म्हणून एकचक्रा नगरीमध्ये ती ब्राह्मणाची गोष्ट सांगितली जाते. त्या एकचक्रा नगरीमधल्या एका ब्राह्मणाच्या घरी या 5 पांडवांची आणि कुंतीच्या निवासाची सोय, ती राहण्याची सोय, वेश बदलून ती सर्व व्यासच लावून देतात. पांडव नंतर मग ते कुंती वगैरे ते तिथे राहतात आणि द्रौपदीचा विवाह प्रसंगाची वेळ येते. त्यावेळेला द्रौपदीचं स्वयंवर मांडलेलं आहे, ही वार्ता पांडवांपर्यंत ते तर अज्ञातवासात वगैरे फिरत होते, त्यांच्यापर्यंत ही वार्ता कदाचित गेली नसती, कारण सगळे राजा लोकांना आमंत्रण केलेलं होतं. तर ही जी वार्ता आहे ती द्रौपदीचं स्वयंवर मांडलेलं आहे, तिथे पांडवांनी जाणं अत्यावश्यक आहे. तेव्हा त्यांना ब्राह्मण वेश धारण करून द्रुपदाकडे नेण्याचं काम, त्यांच्या दरबारामध्ये हजर करण्याचं काम तिथे व्यासांची मदत त्यांना झालेली आहे. हा मत्स्य नेत्रभेद वगैरे सगळं नंतरच्या गोष्टी घडलेत. धनुर्धर अर्जुन जिंकतो, तो पण जिंकतो वगैरे, द्रौपदीला जिंकतो आणि मग ते घरी येतात आणि मग ती कथा सांगितली जाते की भिक्षा आणलेली आहे असं म्हटल्यावरती कुंती आई आतमध्ये बसूनच माता कुंती म्हणते 5 जणांनी वाटून घ्या. आता हे 5 जणांनी वाटून घ्यायचं म्हणजे 5 जणांचं द्रौपदीशी लग्न लावणं महत्वाचं आहे, मातृ आज्ञा आहे. अशा पद्धतीने 5 जणांनी द्रौपदीशी लग्नाला तयार व्हायला पाहिजे. आता इथे नियतीप्रमाणे आपल्याला वागायला पाहिजे. ज्या अर्थी हे कुंतीच्या तोंडात बाहेर पडलेलं आहे, हे नियतीला मान्य असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे ज्या वेळेला लग्नाची वेळ येते आणि आता 5 पांडवांशी लग्न करायचं आहे, त्यावेळेला द्रुपद राजा थोडासा तयार होत नाही. तो म्हणतो अर्जुनाने पण जिंकलेला आहे, अर्जुनाशी लग्न लावून द्यायला माझी काही हरकत नाहीये, पण 5 जणांशी लग्न लावायचं. त्यावेळेला व्यासांनी द्रुपद राजाकडे जाऊन द्रुपदाला उपदेश केलेला आहे की आज द्रौपदीनी पूर्वीच्या जन्मामध्ये 5 वेळा मला वर दे, मला वर दे, मी हा वर पाहिजे, तो वर पाहिजे, अशा पद्धतीने 5 वेळा मागितलं आणि महादेवांनी त्याला हो म्हटलेलं आहे. त्याला 5 जणांशी लग्न करणं हे नियतीला मान्य आहे आणि त्याप्रमाणे ते लग्न तुम्ही करून द्या. आणि मग द्रुपद राजा तयार झालेला आहे. तिथे व्यासांचं आपल्याला महत्व कळतं. हस्तिनापुरामध्ये परत आलेल्या पांडवांची भेट घेतल्यानंतर खांडव वनाचं राज्य त्यांना दिलं जातं आणि या खांडव वनाचा विविध अरण्यमय प्रदेशामध्ये जे रूपांतर होतं आधी, ते सगळं रूपांतर इंद्रप्रस्थ नगरीमध्ये त्यांनी केलं. आता युधिष्ठिर राज्यकारभार करू शकतो आणि त्याला मान्यतेची मोहर उमटवण्यासाठी त्यांनी राजसूय यज्ञाचं आयोजन कृष्णाच्या संमतीने केलेलं आहे. हे सगळं जेव्हा आयोजन केलं आणि श्रीकृष्णाच्या बरोबर त्या संबंधात विचार विनिमय केल्यानंतर पांडव ज्या वेळेला तयारीला लागतात राजसूय यज्ञ करण्याच्या, त्यावेळेला पुन्हा एकदा पांडवांशी व्यासांचा संबंध आलेला दिसतो. हा राजसूय यज्ञ ज्या वेळेला केला जातो त्यावेळेला 4ही दिशांना देशोदेशीचे राजे त्यांच्याशी युद्ध करून त्यांना आपलं मांडलिकत्व पत्करायला लावणं हा राजसूय यज्ञाचा हेतू असतो. कोणत्या पांडवांनी कोणत्या दिशेला दिग्विजयासाठी बाहेर पडावं याचा निवाडा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी महर्षी व्यास तिथे आले होते आणि व्यासांच्या निर्णयानुसार उत्तर दिशा जिंकून घेण्याची जबाबदारी अर्जुनाकडे सोपवण्यात आली. भीमसेन पूर्वेकडे, सहदेव दक्षिणेकडे आणि सर्वात धाकटा पांडव म्हणजे जो नकुल, माद्रीचा पुत्र, हे दोघं सहदेव आणि नकुल होते, तर नकुल जो होता तो पश्चिमेकडे. अशा तऱ्हेने 4 दिशांचं जे आयोजन होतं ते सगळं व्यासांनी सांगितलं आणि व्यासांच्या मर्यादेबाहेर हे लोक नव्हते पांडव. त्यांनी त्याप्रमाणे 4 दिशांना 4 भावंड पाठवली. इतकंच नाही तर त्या राजसूय यज्ञाचं जे ब्रह्मापद असतं, म्हणजे ऋत्विज होता ब्रह्मा वगैरे सगळे ते यज्ञात बसतात आणि यज्ञ करतात, ते ब्रह्मपद होतं ते व्यासांनी घोषित केलेलं आहे. तसंच त्यांच्या शिष्यांनी म्हणजे होता पद जे आहे ते पहिलं ऋषींना त्यांनी दिलं. राजसूय यज्ञामध्ये जैमिनींना ऋत्विज दिली.
अशा तऱ्हेने मदत त्यांना केलेली आहे राजसूय यज्ञ पूर्ण करण्याकरता. राजसूय यज्ञ पूर्ण झाल्यानंतर भविष्यामध्ये म्हणजे त्यावेळेला राजसूय यज्ञ पूर्ण होईपर्यंत व्यास तिथे होते, पण त्याच्यानंतर निघताना त्यांनी एक भविष्यवाणी केली. आणि त्याच्यामध्ये धर्मराज युधिष्ठिराला त्यांनी असं सांगितलं की भविष्यामध्ये क्षत्रियांचा भीषण संहार घडून येणार आहे. त्याचं कथन त्यांनी व्यासांनी म्हणजे धर्मराज पांडवाला केलं. यज्ञानंतर 13 वर्षांनी दुर्योधनाच्या अपराधांमुळे आणि भीम अर्जुनांच्या पराक्रमामुळे आणि क्षत्रियांचा संहार ओढवेल. क्षत्रियांच्या या हानीला युधिष्ठिरच कारणीभूत होईल, निमित्त मात्र होईल, असं म्हणून ते पांडवाच्या त्या राजसूय यज्ञातून अंतर्धान पावले. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला अनाठायी असलेला अक्रोध, खरं म्हणजे द्यूताला जाण्यापूर्वीच ते आमंत्रण आलं होतं तेव्हाच थांबवणं, हा विचार युधिष्ठिराच्या मनात आला होता, पण ते त्यांनी केलं नाही. ते केलं नाही, पण युद्धाला द्यूताला ज्या वेळेला बसले त्यावेळेला सुद्धा आपल्या पत्नीला ह्याच्यावरती द्यूतावरती लावणं हे चुकीचं आहे, पण सांगितल्याप्रमाणे तेही त्यांनी लावलं. आणि तिला जेव्हा विवस्त्र कडून तिथे आणण्यात आलं त्यावेळेला अनाठायी अक्रोध हा युधिष्ठिराचा मोठा दोष मानला जातो. तो सगळ्यात ज्येष्ठ पती होता. मग त्याच्यानंतर हा क्षोभ, भीमाचा झालेला मनक्षोभ, आणि त्यानंतर वनवास, मग जी सगळी जी विमनस्क अशी अवस्था प्राप्त झाली होती त्यावेळेला हे सगळेजण द्रौपदीसह 5 पांडव बसलेले असताना महर्षी व्यास तिथे आलेले. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये घडून गेल्या महाभारतामध्ये. आणि मग त्यावेळेला धर्मराजाला प्रतिस्मृती नावाच्या विद्येचा बोध व्यासांनी केला. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ही जी विद्या मी तुला शिकवतोय ती तुझ्याकडून अर्जुन शिकून घेईल. आणि ती विद्या अर्जुनाने ग्रहण केल्यानंतर अर्जुनाला रुद्राकडनं म्हणजे शंकराकडनं आणि इंद्राकडून अनेक प्रकारची अस्त्र हस्तगत करायला मदत होईल. आणि ती सगळी अस्त्र हस्तगत करून अतुलनीय असा पराक्रम अर्जुन करेल, असा दिलासा पण त्यांनी दिला. महायुद्धाच्या वेळेला संजयाला दिव्य दृष्टी प्रदान करणारे हे व्यासच आहेत. वेळोवेळी अशा पद्धतीने महाभारतामध्ये ते आपल्याला दिसतात. व्यासांनी या भारतीय युद्धानंतर बासर इथे जाऊन तपश्चर्या केली. आणि तिथे त्यांनी म्हणजे हे बासर जे आहे ते आंध्र प्रदेशातील तिकडे जवळपास येतं. तिथे त्यांनी सरस्वतीचं मंदिर स्थापन केलेलं आहे. व्यासांनी स्थापन केलेलं सरस्वतीचं मंदिर अजूनही तिथे आपल्याला पाहायला मिळतं, जिथे मुलांच्या लिखाणाचा श्री गणेशा तिथे केला जातो. तेही व्यासांचं मंदिर सरस्वती मंदिर बासर इथे आहे. ओरिसा व बद्रीनाथ इथे व्यासांच्या गुफा आपल्याला पाहायला मिळतात. नर्मदा काठावरती व्यास बेट आपल्याला पाहायला मिळतं. थोडक्यामध्ये महाभारतामध्येही ते आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतात. नियोग पद्धतीने पुत्र देण्यास किंवा त्यावेळेला ते आपल्याला दिसतात. त्यानंतर काय करायचं वगैरे या विचारात असताना म्हणजे सत्यवती विचारात असताना कृष्णद्वैपायन व्यास तिथे येतात. कुळाच्या कुळवृद्धीसाठी व्यासांची शरणनियता, जी नियती शरणता असते, ती आपल्याला तिथे दिसते. नात्यांचा विचार करताना जे आजोबा आहेत असं म्हटलंय, जमेल तिथे पांडवांच्या हितासाठी ते आपल्याला पाहायला मिळतात. द्रुपद लग्न म्हणजे द्रौपदीच्या लग्नाच्या वेळेला हा सगळा निरोप पांडवांना देणारे, द्रुपद राजाला म्हणजे द्रौपदीच्या लग्नासाठी तयार करणारे 5 पांडवांशी, हे सगळं आपल्याला दिसून येतं. आणि नियतीच्या मनात काय काय आहे हे प्रत्येक वेळेला विचार करून भविष्यात काय गोष्टी घडणार आहेत हे पूर्णपणे जाणून त्या नियतीला पूर्ण शरण जाऊन प्रत्येक गोष्ट त्यांनी नियतीच्या चेतनेने पूर्ण केली. प्रत्येक गोष्टीला अनुमोदन दिलं. नियतीने ठरवलेल्या प्रमाणे महाभारत व्यासांनी घडवून आणलं, तिच्या शक्तीने परिपूर्ण केलं आणि तिच्या चरणी ते अर्पणही त्यांनी केलं. आणि मग ते शांत झाले. अनेक वर्ष हा संसार चालू आहे.
या वृत्ती आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी सदा सर्वदा दिसतात. आतापर्यंत हे व्यास जे आहेत ते त्यांच्या वाङ्मयातनं कसे चिरंजीव झाले, वेळोवेळी ते कसे प्रगट होत होते, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. अनेक वर्ष संसार चालत असलेलं त्यांची जी वृत्ती आहे, ती वृत्ती कशी चालू आपल्यापर्यंत अजूनपर्यंत चालू आहे, तेही आपण पाहिलं. कालपर्यंत अश्वत्थामा जो स्वामीनिष्ठ आहे, बळीराजा जो दानशूर आहे, ते पाहिलं. आज आपण वेदव्यास, वेद आणि पुराणांचे संकलन करणारे सर्वश्रेष्ठ वेदव्यास यांची नियती शरणता आपण बघितली. पुढच्या वेळेला आपण हनुमंताची भगवत भक्ती बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.